चला तर सध्या नवरात्रीचे उपवास सुरू आहे आणि उपवास सुरू असल्यावर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते, पण कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये काय बनवायचं सुचत नाही। चला तर आपण बनवूया अशीच एक बर्फी। त्यासाठी मी इथे 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतले होते, ते थोडेसे रोस्ट करून काही साली काढून घेतली। त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालून जाडसर असं वाटून घेतलं। खूप बारीक पावडर नाही करायचं, थोडं जाडसर ठेवायचं। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलं, व्यवस्थित मिक्स केलं। त्यानंतर कढई तापवायला ठेवली। कढई तापली की त्यामध्ये ते खोबरे आणि शेंगदाण्याचं जे मिक्स आहे ते घालून घेतलं। 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर त्याला रोस्ट केलं। त्याने काय होईल, खोबरं जे आहे ते छान असं आपलं क्रंची होईल आणि शेंगदाणे सुद्धा परत एकदा व्यवस्थित भाजून होतील। त्यानंतर ते मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं। या ठिकाणी परत मी मिक्सरचं जार घेतलं, त्यामध्ये 2 वाटी दूध घातलं। दूध हे नॉर्मल टेम्परेचरचं घातलं, सकाळचं असलं तरी चालेल, फक्त नॉर्मल टेम्परेचरचं असू द्या। त्याच वाटीने मी 1 वाटीला थोडीशी कमी अशी साखर घातली। त्यानंतर 25 ग्रॅम बदाम, 25 ग्रॅम काजू सुद्धा घालून घेतले। 3 ते 4 विलायची घातली आणि त्याला आपण मिक्सरच्या जारमध्ये छान असं वाटून घेऊया। तर वाटून घेतल्यावर बघा तुम्ही एकदम क्रीमी असं टेक्स्चर जे आहे आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर कढई घेतली, कढईमध्ये 2 चमचे तूप घातलं। तूप घातल्यावर आपलं जे दुधाचं क्रीमी टेक्स्चर आहे ते घातलं। त्यामध्ये थोडंसं नॉर्मल गरम झालं की आपलं जे खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं मिक्स आहे ते थोडं घालून एक डायरेक्शनने व्यवस्थित फिरवायचं आहे। त्याने काय होईल, गाठ वगैरे काहीच होणार नाही। या पद्धतीने जे आहे सर्व घालून घेतलेलं आहे आणि एक डायरेक्शनने फिरवत घेतलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी जी आहे थिक झालेली आहे, थिक व्हायला लागलेली आहे। या प्रकारची झाली की आपली बर्फी जी आहे रेडी आहे असं समजून घ्यायचं। त्यानंतर एक ताटाला थोडंसं तुपाने ग्रीस करून घेतलं व्यवस्थित। त्याने काय होईल, आपली बर्फी जी आहे ती व्यवस्थित निघली जाईल। त्यानंतर ते जे आपलं मिक्स आहे ते ताटामध्ये घालून घेतलं। 1 वाटी घेतली, त्याला थोडंसं तूप लावलं आणि या पद्धतीने जी आहे बर्फी आपली थापून घेतलेली आहे। तुम्ही याच मेजरमेंटने घेतलं की तुमची बर्फी जी आहे अजिबात बिघडणार नाही। फक्त मेजरमेंटचं लक्ष राहू दे, एकच वाटीने सर्व करायचं आहे आपल्याला। या पद्धतीने थापून घेतली। त्यानंतर खोबऱ्याने जे आहे अशा प्रकारे गार्निश करून घेतलेलं आहे आणि त्याला अर्धा तास मी रेस्ट देऊन मग अशा वड्या कापायला घेतलेल्या आहे। तर या पद्धतीने जी आहे आपली मलाई बर्फी म्हणा, शेंगदाणा बर्फी म्हणा तयार